हॅलो अँड वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. तर बघा, आज आपल्याला आपलं जे पहिलं चॅप्टर आहे बायोलॉजीचं, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, म्हणजे हे समजून घ्या की ह्या धड्यामध्ये आपण प्रॉपरली रिप्रोडक्शनबद्दल बोलणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स दिसतील आणि ह्या प्लांट्सच्यामध्ये होणारे जे रिप्रोडक्शन्स आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. याच्या आधीचं सुद्धा एक लेक्चर होतं, ते जर तुम्ही नसेल पाहिलं तर ते पण पहा. तुम्हाला अजून रिप्रोडक्शनच्याबद्दल चांगली माहिती होईल आणि हा जो आजचा तास आहे किंवा आजचं हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर चला आपण ह्या व्हिडिओला सुद्धा सुरुवात करून घेऊ. तर बघा, याच्यामध्ये रिप्रोडक्शनमध्ये एखाद्या आपण म्हणतोय ना की एखाद्याला स्वतःची लाईफ जर टिकवायची असेल तर त्याला रिप्रोडक्शन करणं हे इसेन्शियल लाईफ प्रोसेसमध्ये मानलं जातं. आणि अशा इसेन्शियल लाईफ प्रोसेसमध्ये रिप्रोडक्शन करण्याच्या दोन पद्धती असतात. एक असतं एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आणि दुसरं असतं सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. त्या दोघांच्याबद्दल ते दोघं टॉपिक्स आपण वन बाय वन एक लेक्चरमध्ये डिस्कशन करू. तर सध्या आपण एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनच्या बद्दल जाणून घेऊ. बघा, एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे याचा अर्थ की एखाद्या प्लांटला स्वतःच्यासारखा एक डुप्लिकेट तयार करायचा आहे, त्याचा रिप्लिकेट फॉर्म करायचा आहे आणि त्याला रिप्लिकेट फॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करावा लागतो. जसं तुम्ही पहिल्या क्लासेसमध्ये शिकले असाल, म्हणजे 10वी 11वी म्हणा यांच्यामध्ये किंवा 9वीमध्ये म्हणा, यांच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी खूप साऱ्या एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनच्या बद्दल शिकले आहेत. तर याच्यामध्ये कोणते कोणते मोड्स येतात तर ते नीट लक्षात ठेवा. यांच्यामध्ये सगळ्यात पहिला मोड येतो हा आहे फ्रॅगमेंटेशनचा. स्पायरोगायरा याचं उदाहरण असतं. फ्रॅगमेंटेशनचा अर्थ हा झाला की तुम्ही जर पाण्यामध्ये, म्हणजे जर तुम्ही डबकं असेल किंवा एखादं पाणी आपण पाहिलं असेल तर पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये तुम्हाला शेवाळ येताना दिसली असेल. ती जी हिरव्या रंगाची जी शेवाळ आहे, ही शेवाळ इंग्लिशमध्ये याला स्पायरोगायरा म्हणून ओळखलं जातं. जेव्हा कधी बी या स्पायरोगायराचे तुकडे होतात, कोणी किंवा पूर चालला जावं किंवा एखाद्याने ती शेवाळ तोडून टाकली तर ती जी शेवाळ आहे त्याचे तुकडे होतात, म्हणजे फ्रॅगमेंटेशन म्हटलं जातं. आणि हे जे तुकडे आहेत, हे तुकडे म्हणजे पहिला तुकडा जो आहे तो आणि जो दुसरा तुकडा आहे आपला, तर हे नवीन म्हणून जगतील. म्हणजे ह्या तुकड्याची एक नवीन लाईफ सुरू होऊन जाईल आणि दुसऱ्या तुकड्याची काय होईल, नवीन लाईफ सुरू होईल. त्याचे जेवढे तुकडे होतील तेवढं त्यांचं रिप्रोडक्शन व्हायला काय होईल, सुरुवात होईल. तर ही जे पहिलं मोड असतं त्याला म्हटलं आता फ्रॅगमेंटेशन. मग स्पायरोगायरा जी शेवाळ आहे ते फ्रॅगमेंटेशनने स्वतःला रिप्लिकेट करते, त्याचं रिप्रोडक्शन होतं. दुसरं असतं बडिंग. आता बडिंगमध्ये एक्झाम्पल येतं तुमचं ईस्टचं. तुम्ही स्क्रीनवरती खूप सारे जे मी तुम्हाला दाखवतो आहे, जसं तुम्हाला आत्तासुद्धा दिसतं आहे की जी बडिंग एक्झाम्पल येतं तुमचं ईस्टचं. तुम्ही बघा की बेकर्स ईस्ट म्हणून तुम्ही ओळखला असेल. कधी कधी काय करतात की जो ब्रेड असतो, आपला पाव असतो, त्याला बनवण्यासाठी ईस्टचा वापर केला जातो कारण तो स्पंजी बनतो असं. तर ढोकळा वगैरे किंवा तुम्ही जिलेबी वगैरे पहा, यांच्यामध्ये जो स्पॉन्जीनेस आहे तो येण्यासाठी ईस्टचा वापर केला जायचा. आता सध्या नाही करत, पण सहसा ते ईस्टचा वापर करायचे. ईस्टमध्ये बर्ड फॉर्म होते आणि जी बर्ड तुम्हाला नॉर्मली दिसेल, तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसते की कशा प्रकारे ईस्टच्यामध्ये बर्ड फॉर्म झालेले आहेत. आणि ह्या ज्या बर्ड्स आहेत, ह्या नवीन नवीन ज्या बर्ड्स आहेत त्या मोकळ्या होतील, वेगळ्या होतील आणि वेगळ्या होऊन त्या स्वतःला एक नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून संबोधतील आणि त्यांचा तिथून ते वाढायला सुरुवात करतील. म्हणजे ते त्यांचं नवीन झाड आहे असं समजून घ्या. म्हणजे पहिल्या झाडाला जर बिया लागल्या तर बी लागून त्या बीला आपण जर रोवलं तर नवीन झाड आपल्याला तयार होतं. तसंच याच्यामध्ये बर्ड फॉर्म होते आणि तीच बर्ड काय करते, नवीन ईस्ट म्हणून काम करते. तर हे बडिंगची मेथड असते. हायड्रामध्ये सुद्धा तुम्हाला बडिंगचं एक्झाम्पल दिसेल. तर हायड्रासुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की हायड्रासुद्धा हा बडिंगच्या मेथडनेच काय करतो, रिप्रोडक्शन करतो. तिसरं असतं तुमचं स्पोर फॉर्मेशन. हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. एक्झाम्पल आहे क्लेमिडोमोनसचं. क्लेमिडोमोनसच्यामध्ये छोटे छोटे स्पोर फॉर्म होतात. अजून एक तुम्ही बघा की भाकर असेल किंवा पोळी असेल किंवा आपण ब्रेड असेल, तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला एक हिरव्या रंगाची जी बुरशी लागलेली दिसते, काळपाट रंगाची ती बुरशी लागलेली दिसते. या बुरशीच्यामध्ये अक्षरशः ही पुरी मोठी कॉलनी असते. तुम्ही याला बघा की इतकी मोठी कॉलनी आहे की ह्या कॉलनीच्यामध्ये छोटे छोटे झाडांसारखे या ज्या बुरशी आहेत त्या वाढायला सुरुवात करतात. आणि त्याच्यामधून जसं आपण एखाद्या याला बघतो ना की ज्याच्यामधून छोट्या छोट्या बिया हवेमध्ये उडताना दिसतात,
त्याच प्रकारचे जे स्पोर्स आहेत ते हवेमध्ये उडताना तुम्हाला दिसतील आणि आजूबाजूचाच जेवढा परिसर आहे त्याच्यामध्ये ते पडतात आणि ते स्पोर काय करतात तर नवीन आपले इंडिव्हिज्युअल्स फॉर्म करतात. हे स्पोर फॉर्मेशनची पद्धत आहे जी क्लोमिडोमोनासमध्ये आपल्याला दिसायला भेटते, स्क्रीनवर दिसते जे तुम्हाला तशीच. दुसरं असतं बायनरी फिजनचं. हे एक्झाम्पल अमिबा आणि पॅरामेशियनसाठी दिलं जातं. हे तुमचं चांगल्या ओळखीचं एक्झाम्पल आहे अमिबा आणि पॅरामेशियन. घाण पाणी म्हणा, गटारचं पाणी म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, सहसा तुम्हाला अमिबा सापडूनच जातील. हे छोटे छोटे इंडिव्हिज्युअल्स आहेत जे सेल आहेत आणि ही सेल सिंगल सेल स्वतःला डिवाईड करते, तोडते आणि दोन तुकडे होणं, बाय म्हणजे दोन, तर दोन तुकडे होतात आणि हे जे दोन तुकडे आहेत ते स्वतःला ॲक्च्युअली आणि टर्मिनली तोडतात. पण बघा अमिबामध्ये असं काही नसतं. अमिबा कुठल्याही ॲक्सियल किंवा टर्मिनल काही भाग घेत नाही. तो कोणत्याही कुठूनही त्याचे दोन तुकडे होऊन तो नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून जगायला काय करतो, सुरुवात करतो. पण पॅरामेशियमचं जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे, पॅरामेशियममध्ये सुद्धा तुम्हाला बडिंगच दिसेल. सॉरी, बडिंग नाही म्हणणार मी, बायनरी फिजन असतं. अमिबा आणि पॅरामेशियम हे बायनरी फिजनच्या पद्धतीने स्वतःचं रिप्रोडक्शन करतात. म्हणजे एक अमिबाचे दोन अमिबा जर झाले असतील तर याचा अर्थ त्या जो पॅरेंटल अमिबा होता, या पॅरेंटल अमिबाचे बायनरी फिजन झाले आणि दोन अमिबा तिथे तयार झालेले आहेत. हे डिपेंड करतं की पाण्यामध्ये जेवढं जास्त प्रमाणामध्ये अन्न अवेलेबल असेल ना तेवढं जास्त यांचं बायनरी फिजन व्हायला सुरुवात करतं. बघा, पाचवा टॉपिक आहे आपला कोनेडिया फॉर्मेशन. हे एक्झाम्पल तुम्हाला पेनिसिलियममध्ये दिसायला भेटेल. पेनिसिलियम तुम्हाला माहिती असेल एक इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन कोइन्सिडेंटली लॅबमध्ये फॉर्म झालं होतं, कारण ज्यावेळेस ऑब्झर्वेटरी डिशच्यामध्ये काही बॅक्टेरिया ठेवले गेले होते त्यावेळेस जे अँटीबायोटिक्स आपण म्हणतो, पेनिसिलियम अँटीबायोटिकच आहे. अँटीबायोटिकचा अर्थ असा होतो की एखाद्या बॅक्टेरियाला किल करायचं असेल तर अँटीबायोटिकचा वापर करतात. तर कोइन्सिडेंटली काय झालं की त्या डिशमध्ये जे बॅक्टेरिया होते त्यांच्यावरती थोड्या दिवसानंतर बुरशी आली. ही बुरशी ॲक्च्युली पेनिसिलियम होती. या पेनिसिलियमने काय केलं होतं की त्याच्यामुळे जेवढे बी बॅक्टेरिया होते त्यांना सगळ्यांना किल केलं होतं आणि तेव्हापासून पेनिसिलियम नावाची जी अँटीबायोटिक्स आहे त्याचं इन्व्हेन्शन झालं. तर ही गोष्ट कुठे आहे की इथे पेनिसिलियम जे तुम्हाला दिसतंय स्क्रीनच्या वरती, याच्यामध्ये तुम्हाला बोटांसारखा काही स्ट्रक्चर दिसेल. ॲक्च्युली हे कोनेडिया आहेत आणि असे कोनेडिया त्याच्यावरती फॉर्म होतात आणि ही जी पेनिसिलियम आहे ते कोनेडियाच्या मदतीने स्वतःला रिप्रोड्यूस करते. तसंच तुम्हाला एक एक्झाम्पल दिसेल गॅम्युल फॉर्मेशनचं. हे स्पंजेसमध्ये येतं. बघा, स्पंजेस हे बाथ स्पंजेस वगैरे तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. हे जे समुद्राच्या खाली तयार झालेले हे स्पंजेस असतात. ॲक्च्युली हे पाण्याच्या खालीच येतील सहसा. तर हे स्पंजेसच्यामध्ये हे गॅम्युल फॉर्म होतात आणि गॅम्युल फॉर्मेशनच्याच मदतीने जे स्पंजेस आहेत ते स्वतःला रिप्रोड्यूस करतात. तर मी याच्यामध्ये तुम्हाला 6 प्रकार सांगितले: फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, बायनरी फिजन, कोनेडिया फॉर्मेशन, गॅम्युल फॉर्मेशन आणि 7वं येतं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. हा भाग थोडासा वेगळा आहे. याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, 2 टॉपिक्स वेगळे शिकायचे आहेत. एक म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या मदतीने नॅचरल प्रोपोगेशन आणि आर्टिफिशियल प्रोपोगेशन असे 2 टॉपिक्स याच्यामध्ये येतात. व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय, व्हेजिटेबल पार्ट्सचा वापर करून आपल्यांना रिप्रोडक्शन करायचं आहे, त्याला म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आणि हे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन नीट समजून घ्या. व्हेजिटेबल पार्ट्सचा वापर करून ते जे झाडं आहेत ते स्वतःला रिप्रोड्यूस करतात. इथे कोणत्याही प्रकारच्या बिया अवेलेबल राहत नाही. ठीक आहे. डायरेक्टली हे जे प्लांट्स आहेत ते स्वतःला रिप्रोड्यूस करण्यासाठी काहीतरी त्यांच्या व्हेजिटेबल पार्टचा वापर करतील आणि त्याच्या मदतीने ते काय करतील, स्वतःला रिप्रोड्यूस करतील. हे मी तुम्हाला सांगतोच पुढे की काय आहे याच्याबद्दल माहिती असं. तर पाहून घ्या की व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनमध्ये 2 टाईप्स येतात. एक असतो नॅचरल प्रोपोगेशन आणि दुसरा असतो आर्टिफिशियल प्रोपोगेशन. नॅचरल म्हणजे काय की हे जे झाड आहेत ते नैसर्गिक पद्धतीने स्वतःला रिप्रोड्यूस करतात काही गोष्टींच्या मदतीने. म्हणजे बघा की बाय रूट, एखाद्या झाडाच्या ज्या रूट्स आहेत, तुम्ही मुळा म्हणतात त्यांना मराठीमध्ये, ॲक्च्युली त्या रूट्सच्या मदतीने हे जे झाडं आहेत स्वतःला रिप्रोड्यूस करतात. जसं एक्झाम्पल आहे स्वीट पोटॅटो. आपल्याकडे याला साकरू म्हणून ओळखलं सुद्धा जातं. उपवासाच्या वेळेस बऱ्या प्रकारे स्वीट पोटॅटोचा काय केला तो वापर केला जातो. हे गोड लागतात खायला, तुम्ही कधी पाहिले असतील तर. बघा की हे बाय रूट्स करतं, म्हणजे रूट्सच्या मदतीने हे स्वतःला रिप्रोड्यूस करतं. दुसरं म्हणजे की नॅचरल प्रोपोगेशनच्या मध्ये येतं बाय स्टेम. स्टेम म्हणजे एखाद्या झाडाची काडी वगैरे असते ना, त्याच्या मदतीने हे काय करतं, स्वतःला रिप्रोड्यूस करतं. एक्झाम्पल तुम्ही पहा, टर्मरिक. तुम्ही जर हळद पाहिली असेल तर हळद डायरेक्ट काय केलं तर कट करून लावलं जातं. किंवा पोटॅटो तुम्ही पाहिला असेल, कापून डायरेक्ट काय केला तो लावला जातो. किंवा ओनियन आहे, डायरेक्ट कांदा तुम्ही लावून पहा, त्या कांद्यापासूनच सुद्धा डायरेक्टली तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन कांद्याची पात फुटलेली तुम्हाला दिसेल. आता हे खरं पाहायला गेलं तर पहिले आपण बिया म्हणजे कांद्याचं रोप आणतो.
रोप नाही आणत. आपल्याकडे कांद्याच्या बिया असतात काळ्या रंगाच्या, जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या बियांना लावलं जातं, त्याचं रोप तयार केलं जातं, मग रोप लावलं जातं आणि मग त्याच्यामध्ये परत पांढऱ्या रंगाची फुलं येतात आणि त्याच्यामध्ये बिया येतात. आणि नॉर्मली तुम्ही नुसता कांदा जरी उचलला, ओनियन जरी उचलला, त्याला जरी तुम्ही लावून आले तरीसुद्धा त्याच्यापासून तुम्हाला काय दिसेल की नवीन ओनियन फॉर्म होईल, त्याला पातसुद्धा यायला सुरुवात होते. सो दिस इज व्हॉट द बाय स्टेम ही मेथड असते, ही नॅचरल पद्धत आहे. तिसरं असतं बाय लीफ, म्हणजे ब्रायोफायलम, जे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला, ब्रायोफायलमचं हे एक्झाम्पल आहे. हे झाडाचं डायरेक्ट पान आहे, त्या पानाला कट करा, त्याला लावा, त्याला रूट्स तुम्हाला फॉर्म होताना दिसतील आणि ह्याच रूट्सच्याच मदतीने काय होतं की नॅचरल प्रोपोगेशन होतं आणि नवीन पद्धतीने ही जी झाडं आहेत ती याच्यामध्ये फॉर्म होतात. म्हणजे बाय रूट्स, बाय स्टेम किंवा बाय लीफ यांच्या मदतीने ही जी झाडं आहेत ती स्वतःला काय करतात, रिप्रोड्यूस करतात. पण कधी कधी बघा की काही आर्टिफिशियल मेथडसुद्धा वापरल्या जातात. कारण काय असेल की आपल्यांना पाहिजे अशा डिझायर कॅरेक्टरिस्टिक्स एखाद्या झाडामध्ये जर पाहिजे असेल, बघा की एक झाड ज्याची फळं आंबट लागत आहेत तर ते कोणी खाणार नाही आणि ते जर मला गोड करून घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये मला डिझायर चेंजेस करावे लागतील. म्हणजे ज्या झाडाची फळं चांगली येतात त्यांना कीड लागत नाही आणि न कीड लागलेल्या झाडांना न कीड लागलेले जी फळं आहेत, ठीक आहे, ते आंबट लागत आहेत. मग त्याच्यामध्ये गोड नावाचं कॅरेक्टर, स्वीट लागायला पाहिजे आणि कीडसुद्धा नको लागायला. हे कॅरेक्टर जर आपल्याला त्याच्यामध्ये आणायचे असतील तर आर्टिफिशियल मेथडचा वापर करावा लागेल. आणि अशा आर्टिफिशियल मेथडच्यामध्ये सगळ्यात पहिलं एक्झाम्पल येतं स्टेम कटिंगचं. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की स्टेम कटिंग काय केलं जातं. तुम्हाला रोजचं एक्झाम्पल दिसेल, गुलाबाचं फूल, गुलाबाची काडी आणली जाते, डायरेक्टली कट केलं जातं आणि त्याला काय केलं जातं, लावलंसुद्धा जातं. तर तुम्ही गुलाबाची काडी घ्या, त्याला लावा. किंवा इतरसुद्धा तुम्ही एक्झाम्पल्स पाहिले असतील, गणेशवेल असेल किंवा काही गणेशवेल थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, पण तुमच्याकडे सध्या तरी खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. त्यांच्यामध्ये तुम्ही एखाद्या झाडाची काडी आणली, त्याला लावली. मोगऱ्याचंसुद्धा तसंच होतं, काडी घ्या, मातीमध्ये लावा, त्याला नवीन रूट्स फॉर्म होतात आणि त्याच्या मदतीने ते मोगऱ्याचंसुद्धा रोप तयार होतात. बरेच आहेत ज्यांच्यामध्ये स्टेम कटिंगचा वापर केला जातो. इतर म्हणजे लीफ कटिंग, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पानं घेऊ शकतात आणि त्या पानांचा वापर करू शकतात आणि त्या पानांच्या मदतीने काय करू शकतात, तुम्ही नवीन झाड तयार करू शकता. याच्यामध्ये येतं सेन्सिवेरियाचं एक्झाम्पल. स्टेम कटिंगमध्ये रोज येतं, लीफ कटिंगमध्ये सेन्सिवेरियाचं एक्झाम्पल येतं आणि बोगेनवेलियासुद्धा येतो. तुम्ही कागदी फुलं ऐकली असतील, स्क्रीनवर पहा, तीसुद्धा तुम्हाला दिसत आहेत. नंतर असतं रूट कटिंगचं एक्झाम्पल. तुम्ही मुळा असतात ना, त्यांना कट करा आणि लावा, त्यांच्यासुद्धा मदतीने काय केलं जातात, आर्टिफिशियल प्रोपोगेशन हे होतं. याच्यामध्ये येतं ब्लॅकबेरीचं एक्झाम्पल. स्क्रीनवर तुम्हाला ब्लॅकबेरी तुम्हाला दिसत असेल. तर हे सगळे अशा मेथड्स आहेत की जे रिप्रोडक्शन करण्यासाठी भाग पडतात. ए सेक्शुअल मोड आहे, त्याच्यामध्ये कुठलेही गॅमेट इन्व्हॉल्व नाही आहेत. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट एकत्र आले तर रिप्रोडक्शन होईल, असं इथे कुठलंच दिसत नाही. म्हणून याला ए सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हटलं जातं. आणि अजून एक याच्यामध्ये येतं ग्राफ्टिंग. ॲपल आणि ग्राफ्टिंगमध्ये काय केलं जातं की एखादी बर्ड काढली जाते आणि दुसऱ्या झाडाच्या जी साल असते हिरव्या रंगाची, त्याला कापलं जातं. टी कट मारतात ते ॲक्च्युली, एक आडवा आणि एक उभा कट, त्याला उघडतात, त्याच्यामध्ये तो जो बर्ड आहे त्याला लावतात आणि पूर्ण पॅक बांधून देतात आणि त्याच्या मदतीने ही ग्राफ्टिंग होतं. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते, ॲपल, सफरचंदाचं झाड आणि गुलाबाच्या फुलाच्या मध्ये सुद्धा ग्राफ्टिंग केली जाते. ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आर्टिफिशियलमध्ये दिसतील. जर नसेलच काही तर टिश्यू कल्चर केलं जातं. टिश्यू कल्चर म्हणजे काय, एखाद्या झाडाची टिश्यू घ्यायची, तिला आर्टिफिशियल मेथडमध्ये मीडियमच्यामध्ये काय करायची, वाढवायची. म्हणजे परफेक्ट इन्व्हायरमेंट द्यायचं एका सेलला डिव्हिजन होण्यासाठी जे लागतं ते. मग सेल ज्यावेळेस डिवाईड होईल, मोठी होईल, त्यावेळेस त्याच्यापासून एक रोप तयार होईल आणि ह्याच रोपाच्या मदतीने काय केलं जातं, नवीन झाड तयार. आय थिंक सो की तुम्हाला लेक्चर समजलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचेसुद्धा लेक्चर्स आपल्या ह्या बिलाडे सर क्लासेसच्या वरती भेटून जातील. नेक्स्ट लेक्चर आपण दुसरं सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनच्या वरती तयार करणार आहोत. जर लेक्चर आवडत असेल तर तुमच्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. कारण जेवढं तुम्ही लाईक करणार आहेत तेवढं जास्त हे व्हिडिओ ट्रेंड करेल आणि जेवढं ट्रेंड करेल तेवढं मला एक मोटिवेशन भेटेल की मी अजून याच्यावरती काय आपल्या चॅनलच्यावरती तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करत असेल. आणि मला फक्त तुमची मदत पाहिजे. हे जे चॅनल आहे ते डिमॉनिटाईज झालेलं आहे, त्याला मॉनिटाईज करण्यासाठी मी तुमची हेल्प मागतो आहे फक्त, बस. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अगेन.